सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. मला बरेच कॉल येते, बच्चू कायलेच उभं राहत आहे, विनाकारण तुमच्या विरोधातच रिझल्ट येणार आहे, अशी एक व्यवस्था आहे. म्हणून आम्ही भाजपचंच कार्यालयात गणपती बसवणार आहोत 10 दिवसाचा. मतदान येऊन मारा. भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा. मी आता सगळे ते पुरावे शोधतो आहे त्या काळातले. मी व्हॉट्सअप केलं, कॉल होते, रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर करून 10,000 मतं तुमचे आम्ही गायब करतोय. तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या, आम्ही गायब करून टाकतो. नगरपालिका म्हणून नाही, पहिले तर आंदोलनच आमच्या डोक्यात आहे आणि आंदोलन कसं व्यवस्थित नेता येईल. हे आंदोलन जे आम्ही सुरू केलं आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते व्यवस्थित वेगळ्या ताकदीनं घेऊन जायचं आहे. सरकारला कुठल्याही परिस्थितीत आमचं आंदोलन सरकारला बाध्य करेल कर्जमाफीसाठी आणि इतरही गोष्टीसाठी ज्या मागण्या आहे, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल आणि दिव्यांगाच्या, त्यासाठी एक व्यवस्थित रचना आम्ही करतो आहे. त्याच्यासाठी एक प्लॅनिंग करतो आहे. चुनाव में तो क्या ज़्यादा मेहनत की ज़रूरत नाही. अब ईव्हीएम जर मशीन आहेच तर मग काय ते ठपके मारायचे का नाही मारायचे, उभं राहायचं का नाही राहायचं. आता सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. मला बरेच कॉल येते, बच्चू कायलेच उभं राहत आहे, विनाकारण तुमच्या विरोधातच रिझल्ट येणार आहे, अशी एक व्यवस्था आहे. म्हणून आम्ही भाजपचंच कार्यालयात गणपती बसवणार आहोत 10 दिवसाचा. मतदान येऊन मारा. भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा. पण दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा चालू आहे. राज ठाकरे यांची तुम्ही भेटसुद्धा घेतली आहे. आघाडी होईल? आता ते दोघांचं मत आहे. काय कसं आहे त्याच्यात प्लस मायनस त्यांना शोधायचं आहे. ते दोघं भाऊ ठरवणार आणि दोघं भावाचं काय ठरेल एवढा मी राजकीय करणे म्हणजे मोठा नाही. भेट घेतली आम्ही, ते शेतकऱ्याच्या आंदोलनात भेटलो आणि त्याबद्दल ते सांगत होते दिवाळी काय गणपती झाल्यानंतर आम्ही विचारून निर्णय सांगू. जालन्यामध्ये एका डीवायएसपीने आंदोलकाला लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर होत आहे. काय त्यांना आम्ही 25 तारीख देत आहोत. जर अशा पद्धतीनं कसं आहे, मी मग म्हटलं आहे का हा ज्याला लाथ मारली तो जातीचा असताना किंवा धर्माचा असताना मग सरकारला लाथ मारली असती जातीनं धर्म, पण तो शेतकरी निघाला आहे आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही, त्याचा काही धर्म नाही, त्याच्यासाठी लोक पेटून उठत नाही. उलट पेटलं, आग लागली तर लोक बुजून टाकतात. अशी एक व्यवस्था देशामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर 25 तारखेला आम्ही आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लाथ मारताना चालू द्या असं रोज ठोक लोकायले, काही पर्वा करू नको. जय श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं, भटेंगे तो कटेंगे म्हटल्यावर निवडणूक सहज हाती येतं, नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं. त्याच्या या देशामध्ये काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठं. संभाजीनगर शहरात आज एक गुन्हा दाखल झालेला आहे. एका शेतकऱ्याने फेसबुकवर चंद्रशेखर बावनकुळे यांची फेसबुकवर पोस्ट टाकली होती की माझ्या शेतकऱ्यात थोडी अडचण आहे ती सोडवावी. तर त्याला अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि त्याच्याकडनं पैशाची त्याची फसवणूक केलेली आहे. हे प्रकरण आज समोर आलेलं आहे. बावनकुळेचा काय संबंध आला? पण मग अज्ञात व्यक्तीने त्याचं नाव सांगून ते फोन केला त्या शेतकऱ्याला आणि त्याच्याकडनं तुझ्या शेतीला बंदोबस्त वगैरे द्यावा लागेल, एवढे पैसे आम्हाला पाठवा अशा प्रकारची मागणी केली आणि ते शेतकऱ्यांनी पाठवले देखील. पैसे पाठवले बावनकुळेच्या नावानं. त्या कुठल्या कुळातला आहे तो शोधा लागेल. खरंच बावनकुळेच्या कुळातला काय तर कुळातला असेल तर मग भांडू आम्ही. राहुल गांधी एक जे काय मतदान झाले त्याविषयी वोट चोरीच्या विरोधात राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत आहे. महाराष्ट्रामध्ये आहेच ते चोरी काय, हे डाकूच आहे. चोर म्हणजे काय 200-300 रुपये लुटणार आहे. हे ना तर संविधानच लुटलं ना. यांनी संविधान या देशातला आत्माच गायब केला आहे. कारण लोकशाहीमध्ये मतदान हे आत्मा आहे. तो मतदान घेऊन जर आत्माच गायब तर आम्ही फक्त शरीर आहे. तुमच्याही मताला काही किंमत आहे का? कोणाला किंमत नाही आहे. बरं, तुम्ही सुद्धा बोलताना म्हणले की तुमच्याकडे सुद्धा अशी ऑफर आली होती की आम्ही तुम्हाला 10,000 मतं हे मोठी गंभीर हे आहे. म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी ऑफर आली होती. मी आता सगळे ते पुरावे शोधतो आहे त्या काळातले. मी व्हॉट्सअप केलं, कॉल होते, रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर करून 10,000 मतं तुमचे आम्ही गायब करतोय. तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या, आम्ही गायब करून टाकतो. ऑफर तुम्हाला आली होती? हां, पक्षाचे होते का? पण आम्ही बम जोमात होतो ना. आम्हाला वाटलं जमतेच आपलं, कशाला काय गायब करायचं, होऊ दे आले. बरं, शेवटचा प्रश्न, तुम्ही सातत्याने शेतकरी असो की अपंग यांच्यासाठी आंदोलन करता, रस्त्यावर उतरता, मागील काही दिवसांपासून सातत्याने तुम्ही सरकारविरुद्ध बोलताय. सरकारकडून काही पॉझिटिव्ह याचं आले तुम्हाला? इतक्या लवकर येणार नाही ना. अजून ढुंगणाला आगच लागायची आहे. त्याच्या ढुंगणाला आग लागली का मग ते होऊन पुढचं पाऊल काय असेल? तेच आता आग लावायचं.
आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वगैरे येत आहे, तर जसं आता या निवडणुकीमध्ये घडलं, तुम्हाला जशी ऑफर होती तसं परत होऊ शकतं का? नाही आम्ही त्या ऑफर किपरचा बळी पडणार नाही. आता आमचे घटस्फोट झाला आहे त्याच्यानं तो विषयच नाही. धन्यवाद. चला.